प्रेक्षकांनो, आपण काल बघितलं होतं की दादा काकाने यांना घरी रंग द्यायचा सल्ला दिलाय. दादा काका म्हणताय, आम्ही लहानपणी गावी असंच करायचो, आम्ही सगळे मिळून घरीच रंग द्यायचो. हे बघ, पाईपलाईनचं काम करून घे, रंगकाम आपण मिळून करूयात. शशांक आणि अमेय म्हणतात, कसं शक्य आहे? दादा काका म्हणतात, असं सोपं आहे रे सगळं. अपू म्हणते, वा दादा काका, तुम्ही घरी रंग द्यायचे, किती मजा येत असेल ना तुम्हाला. अमेय म्हणतो, मजा कसली अप्पू? तेव्हा शशांक म्हणतो, दादा हल्ली आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहे हो, सुट्टीचं नाव काढलं तर ते नाहीच म्हणतात. दादा काका म्हणतात, मला तरी वाटतं की हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. फक्त सामान वगैरे आणावं लागेल तुम्हाला, रंग वगैरे आपण घरीच देऊयात. माई म्हणतात, अहो घरी तुम्ही करत असाल गावी हे सगळं, पण आपल्या पोरांना जमणार आहे का ते आता? ह्या वयात तुम्हाला तरी झेपेल का हे सगळं? उगाच काहीही बोलत असता तुम्ही. दादा काका म्हणतात, अगं का नाही जमणार? अगं मी सांगेन ना पोरांना, जमेल सगळ्यांना. शशांक म्हणतो, दादा म्हणतात ते बरोबर आहे, 2 पैसे वाचतील ग माई. बघ दादा, आपण ना अर्ज टाकू, म्हणजे नाही जरी रजा मंजूर झाली ना तर आपण सकाळी लवकर कामावरून जाताना, म्हणजे आधी लवकर कामं करू, मग कामावर जाऊ आणि संध्याकाळी लवकर येऊ. पन्ना काकू म्हणतात, शशांक तुला वाटतं ना तितकं सोपं नाही आहे ते. आपल्याला माहिती आहे का रंग कुठला वापरायचा, कसं करायचं, इतर सामान कसं आणायचं? बरं निदान कोणी सांगणारं जाणकार तरी आहे का आपल्या जवळपास? अपू म्हणते, अगं पन्ना काकू तू त्याचं टेन्शन घेऊच नकोस. अगं हल्ली ना इंटरनेटवर सगळी माहिती असते, आपण हे सगळं सोपं आहे ग, म्हणजे आपण हे लगेच सॉल्व्ह करू शकतो. पन्ना काकू म्हणते, अगं व्हिडिओ बघून कसं शिकता येईल अप्पू? अपू म्हणते, अगं करता येतं ग पन्ना काकू, फॉरेन कंट्रीमध्ये ही सगळी कामं लोक घरच्या घरीच करतात. अगदी घर पेंट करण्यापासून ते फ्लोरिंग सुद्धा ते घरी बसवतात, कारण प्रेक्षकांनो त्यांची टेक्नॉलॉजी खूप फास्ट आहे आणि त्या मानाने आपली जरा नाही आहे. म्हणजे हे माझं मत आहे. माई म्हणतात, अगं बाई हो का? आता अपू म्हणते, हो माई, तिथे ना लेबर चार्जेस खूप जास्त आहेत, त्यामुळे लोक त्या फंदात पडतच नाही, सगळी कामं घरच्या घरी करून घेतात. माई म्हणतात, काय जास्त आहे? तेव्हा अपू म्हणते, अगं म्हणजे ते काम करायला ते घरी येतात ना. आता मग प्राची सांगते सोप्या भाषेत, अगं माई तिकडे मजुरी महाग आहे. मग अपू म्हणते, हां राईट तेच ते. आणि दादा काकांना जणू काही कौलच मिळालाय. चला मग एक काम करा, आपण लगेच रंग कामाला लागू, तुम्ही पाईपाचं काम उरकून घ्या बरं. आणि मग जो तो आपापल्या कामाला लागलाय. तर आता दुसरा दिवस उजाडलाय. शशांकनी सगळं ते रंगाचे डब्बे वगैरे मागवलेत. दादा काकांना सांगतोय की हे मागवलंय दादा, नंतर जसं हवं तसं मागवून घेऊ. आता सगळ्यांना बोलवलंय शशांकने. अपूर्वा, माई सगळे बाहेर या, बघा हे सामान आणलंय. अप्पू गडबड येत असते तेव्हा दादा काका म्हणतात, सुमी अपूर्वा तुम्ही दोघींनी लांब राहायचं, अजिबात या कामाला हात लावायचं नाहीये. आणि निखिलराव तुम्ही सुद्धा. निखिल म्हणतो, अहो का दादा काका, हे घर माझं नाहीये का? दादा काका म्हणतात, अहो तसं नाही निखिल, तुम्ही जावई आहात, तुम्हाला हे असली कामं सांगणं आम्हाला प्रशस्त वाटत नाही. निखिल म्हणतो, मला असं वाटतंय दादा, तुम्ही ना मला अजिबात आपलं मानत नाही. तुम्हाला मी आधी पण म्हणलं होतं की घर खर्चासाठी मी कॉन्ट्रीब्युशन देतो, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीत नकार देताय. मी काहीच केलं नाही तर मला पण परक असल्यासारखं वाटेल ना. हे बघा दादा, प्लीज मला सुद्धा माझं कर्तव्य करू द्या, माझे काही कुटुंबाप्रती कर्तव्य आहे ना. माई म्हणतात, अहो करू द्यात ना निखिलरावांना, ते सुद्धा आपल्या शशांक आणि अमेयसारखेच आहेत ना आपल्याला. दादा काका म्हणतात, बरं करा मग तुम्ही मदत. लगेच अप्पूचा उत्साह वाढलाय. अप्पू म्हणते, चला खूप वेळ वाया गेलाय, कामं सुरू करू आपण. आता दादा काका म्हणतात, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का अपूर्वा? दोघींनीही कामाला हात लावायचा नाही म्हणजे नाही, माझा ओरडा खायचा आहे का तुला? अप्पूला दम पडतो का प्रेक्षकांनो? ती लगेच म्हणते, हा तेच मी तेच सांगत होते ऍक्च्युली, की हे काम तुम्ही सगळे करायला घ्या ना. सुमे, आपलं काम नाहीये ग हे, मी ठरवलंय, माझे एकच काम आहे, मी फोन घेणार आणि सगळ्यांना व्हिडिओ देणार. नाही म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील ना, असं काम करा. तर मग आता सगळ्यांनी सामानाची उचल केली आणि किचनमध्ये नेलंय सगळ्यात आधी, आणि ते पुट्टी वगैरे कालवताय. आता प्रेक्षकांनो, याचा अनुभव दांडगा आहे आमचा, चांगला रंग द्यायचा. आता पुन्हा कधीच आयुष्यात आम्ही घरी रंग नाही देणार. अप्पू काही ऐके ना, इथे मध्ये करत असते. शशांक म्हणतो, अपूर्वा मागे हो. अप्पू म्हणते, कर ना तुझं काम कर ना. आता ही अमेयच्याकडे डोकवते. अमेय दादा थांब ना, कसं करायचं बघू बरं मला. आता ऍक्च्युली सोपं काम आहे नाही हे, मी करते आणि इकडे. अमेय म्हणतो, नाही. शशांक चिडतो आणि म्हणतो, नाही तू ऐकणारच नाहीस ना, आता थांब मी दादा काकाला आवाज देतोय. दादा, ओ दादा. आता लगेच अप्पू म्हणते, खडूस ऐक ना रे, मला बसून कंटाळा आलाय रे, अशी सोपी कामं करू दे ना मला. शशांक म्हणतो, नाही मला कळलं आता, तू काहीच ऐकणारच नाहीयेस अपूर्वा, तुला दादांचाच ओरडा खायचा आहे. दादा. आता अप्पू म्हणते, अरे खडूस ऐक ना रे, मी बसून येणार रे किती वेळची, मला कंटाळा आलाय. तुम्हाला सगळ्यांना बघतीये ना मी कामं करताना, मला हेल्प करू द्या ना प्लीज.
निखिल म्हणतो तुला हेल्पच करायची आहे ना अपूर्वा, तू सुमीसारखी किचनची कामं कर ना. आता अपू म्हणते अरे ती मदत मी केव्हाही करू शकते, पण हे काम आज होत आहेत ना आपल्या घरात, मला करू द्या ना कामं, करू दे ना रे खडूस प्लीज प्लीज. मग शशांक म्हणतो बेसिक कर, साधं साधंच कर. मग आता अप्पू ती पुट्टी कालवत असते आणि तिला खूप थ्रिलिंग वाटते की आपण स्वतः आपल्या घराला पेंट करतोय. मज्जा, आम्हाला पण असंच वाटलं होतं आधी मज्जा पण नंतर कळतं. अप्पू हळूहळू म्हणत असते प्राचीला, अगं हे काम सोपं आहे ग, मी हळूहळू करू शकते. प्राची म्हणते तू काय आता खुर्चीवर चढून रंग देणार आहेस का? अप्पू म्हणते अगं नाही, मी खालून खालून देते ना रंग. मग हे सगळेजण ऐकतात तिचं बोलणं, जोरात ओरडतात अजिबात नाही, तू मदत करतेस ना एवढी अपूर्वा, बाहेर हो बरं तू. प्रेक्षकांनो, माझ्या छोट्या मुलीला आम्ही असंच हकलत होतो. मला ना माझे सगळे अनुभव आठवत आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करते. आता अप्पूला ना प्रेक्षकांनो त्या पुट्टीमुळे खाज यायला लागते, हाताला आग व्हायला लागते आणि ती हळूचकून बादलीत ते हात धुवून टाकते कोणाला न सांगता. शशांक म्हणत असतो हे काम खरंच खूप अवघड आहे रे बाबा. अप्पूने हात धुतलेत आणि गपचूप तिथून निष्ठत असते. प्राची म्हणते कुठे चाललीस ग? अप्पू म्हणते काय नाही ते थोडं जरा आलेच मी. आता हात झाकून ही बाहेर निघून जाते. शशांक म्हणतो हिला काय झालंय आता, कुठे गेली काय की उपद्व्याप करायला? अमेय म्हणतो अरे बाहेर आहेत ना दादा माई, तिला कोणी काम नाही करू देणार, तू नको टेन्शन घेऊस. शशांक म्हणतो हां ते पण आहे म्हणा, पण आता यांचं पुट्टीचं काम सुरू आहे एक एक आणि आता डायरेक्टली त्यांनी काम संपलंय असं दाखवलंय आणि रात्रीची जेवणं सुरू झाली आहेत. आता सगळे मस्त बाहेर ओसरीमध्ये अंगत पंगत करताय, भारी वाटतंय हा प्रेक्षकांनो. माई म्हणत असतात आपण बसूयात, बाबी आत्या म्हणते होऊ दे त्यांचं मग आपण बसूयात. सुमीला एकदम मळमळ होते म्हणून ती उठून जाते. तर आता सगळेच जण तिच्या मागे गेलेत तर तिला थोडी उलटी झाल्यासारखं वाटत असतं. आता सुमी म्हणते अगं काही नाही माई, थोडंसं मळमळत होतं. माई म्हणतात मला वाटतं सुमीला ना रंगकामामुळे त्रास होतोय. आता दादा काका म्हणतात निखिल राव तुम्ही ना हिला काही दिवस तुमच्या घरी घेऊन जा. निखिल म्हणतो चालेल, मी हिला सोडतो उद्या आणि मग लगेच परत येतो. बाबी आत्या म्हणतात की अगं सुमे तू इथलं सगळं ठीकठाक झालं ना की मग ये, आणि अप्पू तू पण तुझ्या माहेरी जा 4 दिवस. आता अप्पू म्हणते नाही मी नाही जाणार इथून, सुमीला त्रास होत असेल तर जाऊ देत. आता सुमी म्हणते मी काही जाणार नाही इथून. मग दादा काका म्हणतात एक काम करा तुम्ही दोघी ना एका ठिकाणी एकाच खोलीत बसून राहा. बाबी आत्या म्हणते माझी खोली व्यवस्थित आहे, म्हणजे तिथे काही त्रासही नाही आहे या रंगाचा, मग मी तिथे बसवते यांना. तर आता पुढे आपण बघतोय अप्पू दादा काकांना पोळी वाढत असते तेव्हा तिचा हात लाल चटक होतो आणि मग दादा काका म्हणतात अगो काय झालं तुझ्या हाताला, अरे केवढं लाल झालंय. माई म्हणतात बाप रे अप्पू अगो किती लाल झालंय ते. शशांक म्हणतो बघू अपूर्वा काय झालंय ते. आता बाबी आत्या पण म्हणतात अगो अप्पू केवढं लाल झालंय ते सगळं. अप्पू म्हणत असते काही नाही झालं. माई म्हणतात अगं अप्पू असं गरोदरपणात निष्काळजीपणा करू नये, काय उत्तर देऊ आम्ही कौशिकांना आता. अप्पू म्हणते काही नाही झालंय, उद्यापर्यंत होईल बरं ते. दादा काका म्हणतात हे बघ काही औषध न लावता असं बरं होणार आहे का? अप्पू तू आता शांत बस. माधवी हिला काहीतरी लेप वगैरे लाव बरं आधी. शशांक म्हणतो हिला सांगत होतो मी येऊ नको तिकडे, झालाच ना आता वाढवा. अप्पू म्हणते अरे मी नाही रंगात हात घातला खडूस, अरे ती पावडरमुळे झालं ग, मी कुठे हाताने मिक्स करत होते, पण ही सांगते कुठे. आता हे सगळे मलम वगैरे आणायला जातात तेव्हा शशांक म्हणतो थांबा माझं जेवण झालेलंच आहे, मी लावतो तिला मलम. अप्पू म्हणत असे थांब रे तू तुझं इनकम्प्लीट करू नकोस, जेवण पूर्ण जेव. शशांक म्हणतो काही बोलू नकोस मी येतोय मलम लावायला. आणि मग शशांकने हात धुतलाय आणि हिला लेप लावून देतोय. अप्पू म्हणते काय आहे हे? शशांक म्हणतो लेप येतो चंदनाचा, त्याच्यात छान गुलाब पाणी मिक्स केलंय माईंनी. अप्पू हळूच म्हणते खडूस तू चिडू नकोस ना. शशांक म्हणतो का नको चिडूस, तू काहीच ऐकत नाहीस अपूर्वा घरात कोणाचं, तुझी काळजी आहे म्हणूनच सगळे बोलतात ना. शशांक चांगला ओरडलाय अप्पूला. आता अप्पू हळूच सॉरी म्हणते. शशांक म्हणतो मी तुला सॉरी म्हणण्यासाठी चिडत नाहीये अपूर्वा. अगं तुला कळत कसं नाहीये, तू आई होणार आहेस ना आता, तुझी आणि बाळाची जबाबदारी आहे तुझ्यावर, एका कोवळ्या जीवाची. हे बघ तुला ना आधी बाळाचा आणि तुझा विचार करायला पाहिजे अपूर्वा, तुला का समजत नाही तुला ना समजणारच नाहीये कधी. अप्पू म्हणते अरे खडूस मला पण मदत करावी वाटते ना, बोर होत होतं मला, तुम्ही सगळे असे म्हणजे मजा येणारे कामं करता आणि मी एकटीनेच बोरिंग कामं करायची का. शशांक म्हणतो अपूर्वा असं बोरिंग वगैरे नसतं ग काही, कुठलंही काम घेऊन तू इंटरेस्ट घेतलास ना त्यात, म्हणजे कुठल्याही कामात इंटरेस्ट दाखवला ना तर ते आपोआप मजेशीर होतं ग. हे बघ ह्या पेंटिंगमध्ये खूप केमिकल्स असतात रंगामध्ये, तू असं याच्यात हात घालू नकोस, बाळाला आणि तुला त्रास होईल. तू घरातलं कुठलंही काम कर पण हे काम करू नकोस प्लीज. अप्पू म्हणते बरं.
शशांक तिला विचारत असतो काळजीने, तुला चुरचुरत तर नाहीये ना, खास तर येत नाहीये ना. अपू म्हणते नाही रे खडूस. आता दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात. तेवढ्यात माईने आवाज दिलाय, झालं की नाही रे शशांक. दोघेही आता गडबडतात आणि मग म्हणतात हो हो माई आलो आलो. आणि आता बाहेर जात आहेत. तर सगळ्यांनी छान खाली ओसरीमध्येच तिथे पानं वगैरे मांडली आहेत. माई बाबी आत्या या सगळ्या बायका जेवायला बसल्यात. आता ही अपू जी आहे ना प्रेक्षकांना, ती हात असाच ठेवून चालतीये आणि तिला काही जेवता येत नसतं. तो हात असा घेऊन जेवत असते. शशांक लक्ष देतो आणि म्हणतो तुला जेवता येत नाहीये ना अपूर्वा. अपू म्हणते अरे जमते खडूस, मी खाते ना चमच्यानी. शशांक म्हणतो पोळी भाजी कशी काय खाशील तू चमच्याने, काय अपूर्वा. बाबी आत्या म्हणते की काय रे शशांक, किती रागवत असतोस रे तिला. शशांक म्हणतो रागवत नाहीये ग आत्या, मी प्रेमाने सांगतोय तिला. आता हा पठ्ठ्या बोलता बोलता तिच्या जवळ येऊन बसलाय तिला खाऊ घालायला. आणि अपू म्हणते असं असतं काय तुमचं प्रेम. शशांक म्हणतो हो असंच असतं आमचं प्रेम, जर तू चुकलीस ना तर मी ना तुला ओरडणार म्हणजे ओरडणार. आणि हा एक एक घास तिला भरवत असतो. अपू हळूच म्हणते अरे बाबी आत्या सगळे समोर आहे, मी खाते ना चमच्याने वरण भात. शशांक म्हणतो गुपचूप खा अपूर्वा. नाही बाबी आत्या तू जेव, हिचं असंच असतं नेहमी. माई म्हणतात बघ त्याने भरवलं म्हणून 2 घास तरी खाल्लेत. आता बाबी आत्या म्हणतात डन शशांक, उद्या रविवार आहे आणि उद्या दिवसभर तू अप्पूच्या सेवेत असणार आहे. शशांक म्हणतो अजिबात नाही आत्या, हे बघ उद्या आम्ही सगळी कामं नाही म्हणजे उद्या सुट्टी आहे ना, तर आम्ही सकाळपासून सुरुवात करतो कामाला. निखिलराव पण घरीच आहेत. आणि मग शशांक अप्पूला एक एक घास भरवत असतो आणि ओरडत असतो. हे सगळ्या जणी हसतात दोघांना. तर असा आजचाही अतिशय छान आणि सुरेख असा रिव्ह्यू होता. कसा वाटला प्रेक्षकांनो नक्की कळवा. आज काही त्यांनी दाखवलं नाहीये दादा काकांना इंजुरी झाल्याचं, पण उद्या आपण बघणार आहोत. उद्या सेम तोच प्रोमो दाखवलाय. अप्पू आणि मानसीची काहीतरी गंमत सुरू असते. माई म्हणतात महाराणी तुम्हाला जमत नसेल तर मी निवडते तांदूळ. अप्पू म्हणते नाही ग माई आमची गंमत सुरू आहे. आणि अप्पू सहज ते ताट असं भिरकावते तर ते खाली पडतं आणि शशांक दचकतो त्या आवाजाने आणि ती बादली शशांकच्या हातातून खाली पडते तशी बत्कन दादा काकाच्या डोक्यातच पडते ती. खरं तर वयस्कर माणसांनी ना तिथे मध्ये जाऊच नाही प्रेक्षकांनो. म्हणजे मला असं नाही म्हणायचंय, त्यांनाही मदतीची अपेक्षा असेल, म्हणजे वाटत असेल की आपणही मदत करावं, पण झालं भलतंच. हे एवढं सोपं काम नाहीये, हे मी माझ्या अनुभवावरनं सांगतेय. असो, पण तुम्हाला काय वाटलं, कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि सॉरी फॉर लेट वन्स अगेन. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज.